महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री माननीय नामदार अदितीताई तटकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सौ रश्मी दयानंद भगत, माजी सरपंच दुष्मी खारपाडा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खारपाडा ठाकूरपाडा दुष्मी। महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार अदितीताई तटकरे यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून पेण तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पेण उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम संपन्न झाला। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्रात दुःखाचे सावट आहे। त्यामुळे हा वाढदिवस फक्त रुग्णांची सेवा करून शांततेच्या मार्गाने साजरा करण्यात आलाय। यामध्ये पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी राष्ट्रवादी पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर, पेण तालुका अध्यक्ष दयानंद भगत, विधानसभा महिला अध्यक्षा वसुधा पाटील, तालुका महिला अध्यक्ष चैताली पाटील, महिला शहराध्यक्ष सुचिता चव्हाण, शहर युवक अध्यक्ष सागर हजारे, जिल्हा सेवादल उपाध्यक्ष मोरेश्वर म्हात्रे, माजी उपनगराध्यक्ष दीपक गुरव, नगरसेविका सुशीला ठाकूर, माजी सरपंच आणि जिते पंचायत समितीचे अध्यक्ष धर्मेंद्र म्हात्रे, शिहू जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद तांडेल, तालुका महिला उपाध्यक्ष जयश्री पाटील, तालुका सचिव नरेंद्र म्हात्रे, सेवादल तालुका अध्यक्ष अशोक म्हात्रे, दिव्यांग प्रहार संघटना अध्यक्ष भालचंद्र भगत, तन्वी हजारे, तालुका सरचिटणीस अशोक म्हात्रे, कोळी सेवा दल अध्यक्ष बिपिन पाटील, तालुका सहसचिव प्रमोद म्हात्रे, माजी सरपंच तुळशीदास कोठेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री कुमारी अदितीताई वरदा सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज पेण ग्रामीण रुग्णालय येथे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित आहेत आणि त्यांच्या वतीनं माननीय मंत्री अदितीताईंना वाढदिवसाच्या मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा। खरं तर या राज्याच्या महिला आणि बालविकास खात्याचं अतिशय प्रामाणिक आणि ज्यांच्या नावाच्या पुढं अतिशय चांगलं काम केलेल्या मंत्री म्हणून प्रथम क्रमांक ज्यांना मिळाला त्या राज्याच्या मंत्र्यांचं अभिष्टचिंतन सोहळा करताना आम्हाला मनस्वी आनंद होतो। परंतु याही आनंदामध्ये एक दुःखाची झालर आहे, दुःखाची किनार आहे। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि कर्तव्यनिष्ठ माननीय अजितदादा पवार साहेब यांचं अपघाती निधन झालं आणि त्या निधनाची खंत सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनात एक सल आहे आणि त्यामुळं माननीय अदितीताईंनी घेतलेला जो निर्णय आहे की माझा वाढदिवस एकदम साध्या पद्धतीने आणि सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून करावा अशा प्रकारे त्यांनी ती भावना व्यक्त केल्या आणि त्या भावनेचं आदर राखून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं शहर आणि तालुका असेल यांच्या वतीनं आज आम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये फलवाटपाचा कार्यक्रम करतोय। ते अदितीताईंच्या वाढदिवसाचं एक औचित्य आहे असं समजून त्यांना पुन्हा एकदा आम्ही शुभ आशीर्वाद देतोय, त्यांचं अभिष्ट चिंतन करतोय, त्यांचं अभिनंदन करतोय आणि त्यांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतोय। पेण तालुका व पेण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदरणीय नामदार अदिती वरदा सुनील तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आज पेण ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फलवाटपाचा कार्यक्रम आज इथं आयोजित केलेला आहे। त्या आयोजित कार्यक्रमाला पेण शहर व तालुक्यातील सर्वच राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित राहिल्याबद्दल मी पहिल्यांदा धन्यवाद देतो आणि अदितीताईंना म्हणजे मनातल्या पालकमंत्री ह्या इच्छा आमच्या या वाढदिवसानिमित्त पूर्ण व्हाव्यात अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करून अदितीताईंना वाढदिवसात शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। राज्याच्या बालविकास मंत्री नामदार अदितीताई तटकरे यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आज पेण शहर व पेण तालुक्याच्या वतीने विशेष म्हणजे महिलांच्या वतीने आज वाढदिवसानिमित्त फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमाच्या संदर्भात सगळे उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे मी मनसोक्त स्वागत करत आहे। आज अदितीताईंचं मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा ह्याच्यातून त्यांनी महिलांसाठी अनेक उपक्रम राबवलेले आहेत। मग ती मातृवंदना योजना असेल किंवा महिलांसाठी महिलांचा सन्मान करण्यासाठी
त्यांनी महिलांना एक अनोखी अशी ओळखीच्या स्वरूपाने जी भेट दिली की ज्या पाल्याच्या नावापुढे पूर्वी वडिलांचंच नाव असायचं, पण महिलांसाठी सन्मानपूर्वक अशी भेट म्हणजे मुलाच्या नावापुढे किंवा मुलीच्या नावापुढे आईचं नाव सन्मानित करून लावलं गेलेलं आहे. ही अत्यंत मोठी महिलांसाठी सन्मानाची बाब दिलेली आहे. जेव्हा महाराष्ट्रावर रायगडावर जेव्हा अनेक संकटं येतात, मग ते कोरोना काळात असतील किंवा अनेक ह्याच्यातून असतील, आदितीताईंनी त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम राबवलेले आहेत. कोरोनाच्या काळातसुद्धा उपकेंद्रांमध्ये अनेक औषधं असतील, कोरोना किट असतील, अशा अनेक प्रकारच्या त्यांनी त्यांच्या माध्यमातून उपक्रम राबवलेले आहेत. अशा माझ्या या थोर जी आमची लाडकी बहीण आहे, त्या बहिणीला वाढदिवसाच्या आमच्या महिलांकडून खूप खूप शुभेच्छा. तसेच ज्या ग्रामीण आपल्या दवाखान्यामध्ये जे गोरगरीब गरजू आपले जे पेशंट आहेत, त्यांना जे फळवाटप करणार आहोत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा ताईंना चांगल्या प्रकारे आशीर्वाद मिळत, हेच मी ईश्वराचरणी प्रार्थना करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.